आपला विजय काय भावना आहे? हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला त्याच्या श्रमाला मी समर्पित करीत आहे. कारण कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि मी एकट्याने ही लढाई या ठिकाणी लढली. आमच्या मित्रपक्षाकडे काही ठिकाणी फार काही मदत आम्हाला झाली नाही. राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार सोबत नव्हते, परंतु कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि पैशाचा इतका प्रचंड भडीमार समोरच्या पार्टीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काट्याची टक्कर या ठिकाणी झाली. नाहीतर मी एवढी प्रचंड कामं केली की ॲम्ब्युलन्स पासून अंतिम संस्काराच्या कार्यापासून सगळं इतकं मी विकास या शहराचा केला. पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोडक्यात जर हुकला असता तर बुलढाणा शहराचा सत्यानाश झाला असता. कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता तर ही सगळी प्रोजेक्ट बंद पडली असती आणि त्याच्यामुळे काहीशा फरकाने का होईना शेवटी विजय महत्वाचा आहे. एका मताने विजय असला काय, लाखाने असला काय, शेवटी विजय जो जिंकला तो सिकंदर असतो. त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे. राज्यामध्ये संपूर्णपणे महायुतीची सत्ता येताना दिसतोय असं चित्र आहे. आता आम्हाला नेहमी विचारायचं, आम्ही तुम्हाला 200+ सांगायचो पण तुम्ही विश्वास ठेवत नव्हते. कट टू कट सगळे सांगायचे की एवढ्या जागा येतील. पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्रजीच्या कामामुळे आणि अजितदादांच्या प्लॅनिंगमुळे आज आपण 200च्या पुढे राज्यामध्ये सरकारच्या आमदार हे या ठिकाणी येताना दिसून येत आहेत आणि भक्कम सरकार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्या लोकांना बघायला मिळेल. मतदारांना काय सांगणार? मतदारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. काही अंशी आपण चुकलात जरी असाल तर भविष्यात ही चूक होऊ देऊ नका. आपल्याला आपल्या विभागाचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे. आज थोडी जरी चूक तुमच्याकडनं झाली असती तर आपल्या बुलढाण्याचं वाटोळ झालं असतं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. मुख्यमंत्री कोणाचा असेल, काय दावा आहे मुख्यमंत्री पदावर? आमची अपेक्षा मागणी हीच आहे की हे जे काही विजय मिळाला हे एकनाथ शिंदे साहेबांचंच व्हिजन आहे. त्यांच्या या सगळ्या कामामुळेच हा महाराष्ट्रामध्ये झालेला इफेक्ट आहे आणि आजही आमची हीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे. भलाही देवेंद्रजींनी पण चांगलं संपादन केलं, त्याबद्दल दुमत नाही, परंतु शेवटी माणसाच्या काळजामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कोरलेलं आहे. सरकार तारलं असं वाटतं. प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींचे धन्यवाद की त्यांनी लाडक्या भावांचं सरकार तारलं. त्यांना मनापासून त्यांना पण अभिनंदन. महाविकास आघाडीकडून आमदारांची पळवापळवी होऊ नये म्हणून स्पेशल विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. काय करत नाही पळापळी कशा करता पळवणार आहे? यांनी 50 आमदार विरोधी पक्षात निवडून आणले, 50 वर काय करणार आहेत ते? अरे त्यांना उलट त्यांनी आता त्यांचे सांभाळले पाहिजे. ते किती शिल्लक राहतात. काय वाटतं, येतील वाटतं सत्तेत सहभागी होतील का आमदार महाविकास आघाडीचे? पण ज्याला विकास करायचा असतो त्याला सत्तेशिवाय पर्याय नसतो. त्याच्यामुळे आता इनमिन उभाटाचे जे येताना दिसतात ते आणि सन्माननीय पवार साहेबांचे आता ते काय दादा काय चमत्कार करताना आमचे साहेब पुढे काय चमत्कार करतात याच्यावर डिपेंड आहे. भाऊ, तुमचे जे मित्र आहेत मेहकरचे डॉक्टर संजय रायमुलकर पराभवाचेच आहेत. तो दुर्दैवी निर्णय येईल असं मला वाटते आणि तिथेही काम नाही तर पैसा जिंकताना दिसून राहिलेला आहे.